गाना सुनेगा असं इथं पाठीपासून बरं दिसत नाही इथला बारा दिवसभर त्या कडक उन्हामध्ये खेळायचा 5-20चा गेम आपण खेळू. लपाटला पाटा चला सामना सुरू झालाय. सहजीवन दोडकले वर्सेस गावदेव वांडे या दोन बलाढ्य संघांमधली लढत आपण मैदानावरती पाहतोय. एक टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण केलाय. या स्पर्धेचा हा दुसरा टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यातील सामने म्हणजे दुसऱ्या फेरीतील सामने मैदानावरती सुरू आहेत. आता मात्र ही स्पर्धा अजून चुरशीची होत जाईल. नक्कीच संगीत खेळ पाहायला मिळतोय. अविनाश गायकर याची चढाई आपण मैदानावरती पाहतोय. चांगला आलेला गेम पण घालवतो वाट लावून टाकता हव्या. नक्कीच अपील करतोय परंतु त्याच्या अपीलला काय दाद मिळेल. नक्कीच यशस्वी चढाई करतोय. राजेश दोन पती जसे प्रदान केलेला सहजीवन दोडकले संघाचा चढाई बांधर चढाई करतोय. त्याच्यासमोर बोनस वन आहे. 7चं क्षेत्ररक्षण आहे. त्याच्या पुढील होणारा सामना जय हनुमान कोंडांबरी वर्सेस गुरुमौली आदार या दोनही संघांनी देखील पुढच्या सामन्याची तयारी सुरू करायची. मागाशी मारत होता बघा नाही कव्हर पण होईल. सन्माननीय नरेंद्रजी म्हात्रे मंडप डेकोरेटरचे ओनर आणि त्याचप्रमाणे माजी सरपंच या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वांडे संघासाठी सुवर्ण संधी आहे. वांडे संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जो कोणी बोनस मारेल त्याला मंगेश अजित जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. वांडे संघासाठी ही ऑफर आहे. जो कोणी बोनस गुण प्राप्त करेल त्याच्यासाठी मंगेश अजित जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या ठिकाणी 500 रुपये जमा झालेले आहेत. अन्यथा मंडळात जमा होतील. तर केतन माळी चढाई करतोय ज्याच्यासाठी बोनस ऑन आहे आणि नुकतीच बोनससाठी 500 रुपयाची या ठिकाणी नोट देखील या ठिकाणी जमा झालेली आहे. कॅश प्राइज बोनस गुणासाठी आणि ही सुवर्ण संधी आहे वांडे संघासाठी. तर बजार झाला थर्लेटचा सहजीवन दोडकुले संघासाठी 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला सहजीवन दोडकुले संघाचा चढाई बांधला. त्याच्यासमोर 2-2-2 असं क्षेत्ररक्षण लागलेलं आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ उंडरगाव जय हनुमान क्रीडा मंडळ उंडरगाव आयोजित ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 2026 हळूहळू मात्र एक टप्पा पार करत असताना अविनाश गायकरची चढाई आपण पाहतोय. जिथं समोर 2-2 क्षेत्ररक्षण लागले. पुन्हा एकदा राजेश जो वारंवार चढाई करतोय सचिन धुळकले सगळ्याकडून. स्कोर जर आपण पाहिला तर 1-3 असा आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि बजर झाला. थर्रेडचा करूया मरू अशी ही चढाई आपण मैदानावरती पाहणार आहोत. केतन माळी ज्याच्या समोर 2-1-2 असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला अनेक वर्ष या कबड्डीच्या खेळामध्ये आपण ज्यांचा खेळ पाहिला यावेळेला खूप खोलवरचा प्रयत्न आणि थांबला तो थांबायला नाही पाहिजे होता तिथं तर. सगळा प्रयत्न होता केतनचा, परंतु नाही थांबला तो आला बाद होतोय. एकाच पाऊल पुढे टाकून पडला असतो ना. ऐसे हाताने बोनस टाकवता कडक दाखव आपली ब्लॉक मध्येच केली. जमतंय आता काय हो रे आयला असेल काय समजत नाही. एवढी पॉवर आहे स्प्रेला. लास्ट पर्यंत रेड आता मात्र बदल झाला तो राजेशसाठी. मागच्या चढाईला घोड्याची दुखापत झाली, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्याच दिवसात चढाई करतोय राजेश. बदल बदलाय करूया मरवाशी चढाई आहे. गुण तर मिळवायचाच आहे आणि त्याच प्रयत्नाचा प्रयत्न त्याचा यशस्वी ठरतोय आणि गुण देखील संघासाठी प्राप्त करतोय. त्याला प्रत्युत्तर अविनाश. जमीनच पण धरत होतोय. तर नक्कीच दोन्ही संघांमधली एक रस या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळते. एक तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. आणि मी सुरुवातीला सांगितलं की ज्या 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सगळे संघ नामवंत संघ आहेत आणि या तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा संक्रांतीला चालेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. संक्रांतीला अजिबात चाट आपण नाही लागत. स्पर्धा या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ उंडरगाव व जय हनुमान क्रीडा मंडळ उंडरगाव आयोजित ही तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. खालाच मग अजून यशस्वी करणार आहोत. 2-3 देश 4 पायाचं त्याच्यासाठी 2 वनडे संघासाठी एडिट नाही करत गप बसा तुम्ही. मग एक बोनस गुण जर काढला मग असू दे त्याला तर काय मंगेश अजित जोशी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. या ठिकाणी 500 रुपये जमा झालेले आहेत. एवढं एडिट करायला कोणता टाइम. आता कोण तो बोनस गुण काढतोय आणि या 500 रुपयाचा हकदार होतोय. ओमकारने बोनस टाकून आला असेल लगे. ओमकारनं बोनस कोण नाही टाक. बोनस कसा तुला लावू मी 500. तुला 500 लावू मध्यंतरासाठी मला देशील परत. जी लढत आपण मैदानावरती पाहतोय गावदेवी वांडे वर्सेस सहजीवन दोडकोले परत मला दे. आणि या सामन्याचा स्कोर आपण जर पाहिला तर 3-4. त्याने त्याचे आयडी ओपन केले माझे मोबाईलमध्ये. त्याला काय तो असा काढून नाही मार पण असा पॉईंट टिपत नाही त्यात जो यल अंगावर तर तटीची लढत या मैदानावरती या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज वांडे संघासाठी या ठिकाणी लागलेला आहे. जो कोणी बोनस गुण पटकावे त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याला पाठवते अधिकारी कारण अजूनही बरेचसे सामने आपल्याला या स्पर्धेत खेळवायचे आहेत. बजर झालाय थर्रेडचा सहजीवन दोडकुले संघासाठी. राजा आउट होणे
2-2 असं क्षेत्ररक्षण देखील लागले. सामना देखील तितकाच कधीकधीच आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेला मात्र एक सुंदर पकड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर बदल झाला केतनसाठी आणि बोनससाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी लागला गेला मंगेश अजित जोशी यांच्याकडून. जो कोणी मतदारसंघाचा बोनस गुण पटकावेल त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आईला लावले ना त्याने. संजीवन दोडकुले वर्सेस रावते वाटे अशी लढत मैदानावरती सुरू आहे आणि पुन्हा एकदा एक पकड मैदानावरती पाहायला मिळते. एक लक्षात घ्या, मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर बरीचशी जागा आहे. आपण उगाच त्या लाकडांवरती जाऊन बसताय. एखादा जर भाडा त्याच्यातून सटकला तर कुठेतरी अपघात होऊ शकतो. मित्रांनो, आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहात. बरीचशी जागा समोर आहे. अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला सामने पाहता येतील. थोडस सहकार्य करा, आपण तिकडून खाली उतरा, कारण आपण या स्पर्धेला या ठिकाणी लाईव्ह त्याचा स्पर्धेचा प्रक्षेपण चालू आहे, त्यामुळे आपण कुठेतरी कॅमेऱ्यामध्ये येत आहे. तर जे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या कबड्डी स्पर्धेला जोडले गेलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आणि ज्यांची फोटो एडिटिंग करा, व्हिडिओ करा सांगता का चॅनलचे जे ओनर आहेत प्रतीक गुंड, खूप चांगलं काम त्यांचं या मैदानावरती सुरू आहे आणि प्रत्येकाला कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेत आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी चांगलं काम पाहत आहे. संपूर्ण बारीक लक्ष आपल्या कॅमेऱ्यातून या स्पर्धेवरती ठेवून आहे. सामना मात्र अतिशय रंगतदार सुरू आहे. बदल झाला पुन्हा एकदा सहजीवन दोडकुले संघासाठी. जर पॉइंट गेला हारलं, पॉइंट गेला तर हारलं, मारला बॅकशूट करताना ते पटा गेला, तो गेला. पुन्हा एकदा आयला तिथंच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते वांडे संघाच्या माध्यमातून 5-5. अजूनही 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. तो बोनस गुणसाठी होतो वांडे संघासाठी. आता पुन्हा एकदा आपण मैदानाकडे पाहिलं तर बोनस ऑन आहे. बोनस घेण्याची संधी आहे. अविनाश चढाईवर आहे, आपण पाहतोय. स्कोर जर आपण पाहिलं तर फारसा होत नाही, 5 आणि 6. अजूनही मात्र एका आता बोनसवर गेम आहे. आता किती मिनिटं सांगितले? रेडरच नाही कोणाचा, रेडर नाही आता हे काय मारणारतलं नाही बोनस. रेड बघितलंय ना, हा इकडून पुढे आलाय तो जाता काय 17 नंबर काय करत थर्डवर घेता काय समजा ना. फारच आहे ना. गुरुमाऊली आधार आणि जय हनुमान कोटांबोली दोनही संघांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. काय करण्याचे ह्याच्या नाहीत ते पण त्यांची झाले, ह्यांची थर्ड झाली, त्यांचीच येते पहिली, मग काय होईल, गोल्डन रेड मार्क. एक जरी सक्सेसफुल होते ना कोणाची पण थर्ड रेड तर ते जिंकतात. दोन्हीकडनं सेम सिच्युएशन चालू आहे. थर्ड रेडला कव्हर यायला महिन्याला टचच धरा ना. गेला मग काय करशील. पुन्हा एकदा तुटीत काळासाठी सामना थांबवला जातोय, कारण अटीतटीची लढत एक रोमांचक सामना आपल्याला या दोन संघांमध्ये एक झुंज पाहायला मिळते. स्कोर आपण पाहिला तर कोणत्या चाळीला काय निर्णय येईल रेड बदल झाला थर्रेडचा पुन्हा एकदा पारससाठी.
आज सेम लात मारा गेला ना परत. बरोबर सगळं करतो. यावेळेला मात्र अपील करतोय थोडासा, नक्कीच त्याला कुठेतरी कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राचा कुठेतरी उपयोग झाला आणि संघाला देखील गुण मिळाला. आता ही थर रेड आहे. तर बदल झाला. आईला हसवली थरेड परत. आता घालायला तर पाहिजे वेळी गेली तर दोन्हीकडे जाते. तीनची झाली संपला. 1 मिनिटाला 3 होत आहे ना. एक जर सुपर टॅकल, आता सुपर टॅकल हा ना, पण ते हे मग जाणार तो आतमध्ये नाही जाणार ना. नाही रेडर येत आहे ना त्यांचा आतमध्ये ना, रेडरच येईल ना आगाची पण कव्हर होईल त्याला. चला, जय हनुमान कोंडंबोली गुरुमाऊली आदाड. आपल्याला फायनल कॉल आहे. आपण कव्हर झाली तर आता ती ह्याला ट्राय मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गुरुमाऊली आदाड, लोन पडतंय ना. जय हनुमान कोंडंबोली. हा जर आता आउट होतं लोन पडतंय आता. बाबू साईडला दसन थर्ड आहे याच्यानंतर ह्यांची थर्ड आहे. अरे लास्ट रेट आहे. नाही नाही, पण आता पॉईंट तो थर्ड आहे. लास्ट रेट कशी लास्ट रेट मिनिटं सांगितलेलं. मिनिटं सांगितलेलं काय असं लेख इथे फारच आपली यशस्वी चढाई करतो आणि सामना या ठिकाणी संपतोय. चला, जय हनुमान कोंडंबोली गुरुमाऊली आदाड दोनही संघांना लास्ट आणि फायनल कॉल आहे. या ठिकाणी मैदानावरचा चालू सामना संपलेला आहे. दोनही संघाला विनंती असेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.